माऊलींची वारी आता पोहोचली श्रीरामपूरच्या पुढे. अर्थातच म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी आता माऊलींची वारी जी ती पोहोचणार आहे. मात्र त्याच दरम्यान वारीच्या दरम्यान काही ठिकाणी काही संस्थांकडनं जेवणाची व्यवस्था केलेली असते, महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने वारकरी जे ते या ठिकाणी आता अल्प उपहार तो घेण्यासाठी या ठिकाणी लाईनीने माऊली जे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी अनेक हात जे ते सेवा करण्यासाठी पुढे येत असतात. वारकऱ्यांची सेवा जी ती या ठिकाणी केली जाते. वारी दरम्यान वारकऱ्यांना कुठली अडचण होऊ नये या उद्देशाने अनेक संस्था जे ते या ठिकाणी समोर येत असतात आणि वारकऱ्यांची जी ही सेवा जी ती या ठिकाणी केली जाते. खर तर रुग्णसेवा असते, ईश्वर सेवा म्हटली जाते आणि वारकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वरांची सेवा असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. किती वर्षापासून आपण वारकऱ्यांना आपण इथं जेवू घालतो. आमच्या चुलत्यांनी चालू केलं होतं. त्यांनी भरपूर समाज कार्य केलेलं आहे. याच्या आधी त्यांनी 18 ते 19 आय कॅम्प केलेले आहेत. पाणपोई टाकायचे. आता पाण्याचा विषय आता जनरली कमी झाला, त्याच्यामुळे कमी झाला. पण हे आता 21 वर्ष झालं चालू. फक्त कोरोनाचं 1 वर्ष 2020 साली आमचं खंड पडला होता आणि त्याच वर्षी ते वारले. पुढे आम्ही चालू ठेवले. वारकऱ्यांची सेवा केली जाते तुमच्या हातून, काय अनुभव येतो, काय आनंद असतो, आनंद भेटतो. आणि हे सगळे आहेत आमच्या बरोबर. हे लोक सगळे आम्हाला मदत करतात. आता यांचे वडील आमच्या चुलत्यांना मदत करायचे. आता हे पण आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत सगळेजण. म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून माणसं पाठवणे वगैरे कायम आमच्या मागे राहिलेले ते सगळं. वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं. श्रीरामपूरमध्ये वारी आलेली आहे, माऊलींचं प्रस्थान झालेलं आहे. जंगी स्वागत जे श्रीरामपूरकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. काय वारी आल्यानंतर काय एक आनंद मिळतो, काय भावना असते? एक वेगळा उत्साह असतो आणि प्रत्येक नागरिक त्याच्या पद्धतीने त्याला जे शक्य होईल ते मदत किंवा ती सेवा करण्याचे प्रयत्न करतो. आपण जर रोडनी कोणत्याही रोडने जाऊन फिरून पहा, अनेक मंडळ अनेक नागरिक ज्यांना आवड आहे ती सेवा करण्याची, ती स्वतःहून उत्स्फूर्तपणे बाहेर येतात आणि वारकऱ्यांची जी काही सेवा करते ती करतात. मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट स्वर्गीय जनक आचार्य आणि आमचे सर्वांचे मित्र तुषार भाऊ संपत यांचे खूप मोठं सहकार्य आहे सगळ्या वारीला असतं. आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची समाजसेवेची आणि मानव सेवेची परंपरा आहे ती तुषार भाऊंनी कायम ठेवली. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण बघितलं असेल की एकीकडे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानली जाते, त्याच प्रकारे वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची सेवा असं म्हटलं जातं. या ठिकाणी जर बघितलं असेल तर हजारोच्या संख्येने वारकरी जे ते या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे. खरं तर या वारी मार्गामध्ये अनेक हात जे ते मदतीसाठी पुढे येत असतात आणि वारकऱ्यांची सेवा जी ती या ठिकाणी करत असतात. त्याच्यामुळे जे हात या ठिकाणी सेवा करतात ते वारकऱ्यांची नव्हे तर पांडुरंगांची सेवा करत असल्याची भावना जी ती या आयोजकांकडून व्यक्त केली जाते. कॅमेरामन तुषार डेप्लोस, विशाल पाटील, श्रीरामपूर, अहिल्यानगर.